अक्षय खन्ना. मित्रांनो, लोकं एंट्रीलाच वेडे झाले. थिएटरमध्ये टाळ्या, शिट्ट्या वाजू लागल्या. लोकं अक्षरशः वाट बघत होते त्याच्या एंट्रीची आणि त्याची एंट्री झाली आणि थिएटरमध्ये नुसता धिंगाणा, नुसता आवाज मित्रांनो. मित्रांनो, हा एक हिरो जो एकेकाळी लोकं घाबरायची याला पिक्चरमध्ये घ्यायला. 10 वर्ष तर हा कुठल्या पिक्चरमध्ये दिसला पण नसेल. छोटे-मोठे साइड रोल करत होता हा कुठेतरी आणि आता अचानक मित्रांनो एवढी मोठी झेप अक्षय खन्नाने घेतलेली आहे. पहिलंचं जे कॅरेक्टर होतं त्याचं, जे हिरोचं होतं, ते मित्रांनो त्यांनी चेंज करून आता तो विलन बनलेला आहे आणि हा विलन पूर्ण मार्केट गाजवतोय. मित्रांनो, अक्षय खन्नाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण मित्रांनो, एक अशा फेजमधनं आलेला हा ॲक्टर, ज्याने सगळं बघितलं. ह्याने डाउनफॉल बघितला, ह्याने ह्याचा पीक टाईम बघितला आणि आता मित्रांनो डाउनफॉल नंतर सगळ्यात मोठा पीक टाईम आता हा बघतोय. कारण जेन झीजला, कारण नवीन पिढीला, जुन्या पिढीला याची ॲक्टिंग, याचा अभिनय एवढा आवडतोय, की अक्षरशः लोकं मित्रांनो गर्दी करतात आहे सिनेमा थिएटरमध्ये. मित्रांनो, मागचा जो पिक्चर होता तो देखील हिट ठरला होता. मित्रांनो, संभाजी महाराजांवरती जो पिक्चर आला होता, त्याच्यामध्ये तर अक्षयने ज्या प्रकारे औरंगजेबाची भूमिका साकारली होती, मित्रांनो ती भूमिका बघून अक्षरशः लोकांच्या अंगावरती काटा आला होता. त्याच्यानंतर मित्रांनो बॅक टू बॅक एकदम ब्लॉकबस्टर म्हणजेच काय धुरंधर. मित्रांनो, धुरंधर हा सिनेमा जो आहे तो आपल्या इंटेलिजन्सवरती अवलंबून आहे. त्यांचे इंटेलिजन्सचे जे ऑपरेशन्स वगैरे चालतात आणि त्याच्यामध्ये आपले काही जवान शहीद झालेले आहेत, जे की दुसऱ्या देशामध्ये जाऊन तिथल्या पॉलिटिशियन्सची माहिती काढणं, सगळ्या गोष्टी करणं, असे स्पाय म्हणून त्या ह्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यामध्ये मित्रांनो एका विलनची ॲक्टिंग करणं आणि त्या विलनला लोकांनी डोक्यावरती घेणं, ऑस्कर लेव्हलला त्या सिनेमाला रेकमेंड करतात ते लोकं, की याला काहीही करून ऑस्कर भेटला पाहिजे. हा विलन नाहीये, हा असा विलन ह्यांनी दाखवलेला आहे, की अक्षरशः कुठल्याच सिनेमामध्ये एवढी क्रूरता असलेला विलन दाखवण्यात येत नाही. मित्रांनो, पहिली गोष्ट ज्यावेळेस तुम्ही अभिनय करता, त्यावेळेस तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये घुसलं पाहिजे आणि ते कॅरेक्टर लोकांना एवढं आवडलं पाहिजे, की अक्षरशः मित्रांनो, त्या लोकांनी जर तुमची तारीफ केली, लोकांनी तुमच्या तारीफेचे पूल बांधले, तर एक लक्षात ठेवा, तुमचा अभिनय हा सक्सेसफुल झाला असं कन्सिडर होतं. हेच मित्रांनो अक्षय खन्नाच्या ॲक्टिंगमधनं दिसून येतं मित्रांनो. एकेकाळचा असा हिरो ज्याला बघितल्यावरती लोकं समजायचे हा हिरो आहे का? कारण सुरुवातीच्या काळात हा यंग दिसत होता, परंतु त्याच्या केस वगैरे त्यावेळेस त्याचे मध्ये गेले. त्याच्यानंतर मित्रांनो त्याचं लूक थोडंसं चेंज झाला आणि त्या लूकसोबतच तो काम करत होता आणि त्यावेळेस मित्रांनो त्याच्यावरती अशी वेळ आली होती, की लिटरली तो वेब सीरीज वगैरे ह्या क्षेत्रामध्ये पण जायचा प्रयत्न करत होता. त्याची मूव्ही हिट होत नव्हत्या. मित्रांनो, टॅलेंट असून सुद्धा लोकं त्याच्या पिक्चरकडे जात नव्हते. टीव्हीवरती आल्यावरती लोकांना कळायचं, की अरे भाई ह्याने ॲक्टिंग लय भारी केलेली आहे. परंतु सिनेमा हॉलमध्ये जाऊन त्याच्या पिक्चरला कोणीही दाद देत नव्हतं. परंतु मित्रांनो, आता अक्षयचे दिवस बदललेले आहेत. गेल्या 4-5 पिक्चरमध्ये ज्या प्रकारे त्यांनी ॲक्टिंग केलेली आहे, लोकांना ती ॲक्टिंग एवढी आवडली, की अक्षरशः मित्रांनो लोकं त्याला म्हणतात आहे, की हा पिक्चर कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑस्करसाठी रेकमेंड झाला पाहिजे. धुरंधरमधली जी ॲक्टिंग असेल मित्रांनो, जे कॅरेक्टर त्यांनी परफॉर्म केलेलं आहे, त्याची एंट्री मित्रांनो, त्याची एंट्री फक्त त्या कंपनीने ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, जो डायरेक्टर आहे त्यांनी फक्त ह्याची एंट्री व्हायरल केली. लिटरली लोकांनी सिनेमा हॉलमध्ये गर्दी केली ह्या हिरोसाठी बघण्यासाठी, की भाई काय ॲक्टिंग करतोय. मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं, जे ॲक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये ॲक्टिंग करण्यामध्ये टॅलेंटच नाहीये. असं वाटतच नाही, की तुम्ही जाऊन कुठेतरी पिक्चर बघताय. कारण मॅक्सिमम जे आहेत दुसरे नेपो किड्स आहेत. नेपो किड्स म्हणजेच काय मित्रांनो, आई-बापाच्या वशिल्यावरती मोठे होणारे पोरं आहेत. कोर ॲक्टिंग कुणाकडेच नाहीये. मित्रांनो, आधीच्या काळातले पण आहे ना, आई-बापाच्या जीवावरतीच मोठे झालेत, परंतु त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे मित्रांनो काही-काही ह्याच्यामध्ये आणि ह्याचं उदाहरण आहे अक्षय खन्ना. अक्षय खन्नाचं सगळ्यात भारी सीन ह्याच्यामध्ये मित्रांनो, ज्यावेळेस तो एंट्री घेतो, त्याच्या बॅकग्राऊंडला जे सॉन्ग वाजतं, ते सॉन्गसुद्धा मित्रांनो अंडररेटेड होतं. आता ते अक्षरशः फेमस झालेलं आहे. तो सिंगर हैराण झालेला आहे, की एवढं बूम कसं काय झाली या गाण्याची, एवढं लोकांनी कसं काय वाव दिलेलं आहे. मिलियन्स ऑफ लाइक्स आणि मिलियन्स ऑफ व्ह्यूज त्या गाण्यावरती येत आहेत मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यामध्ये ज्या प्रकारे त्याचा अभिनय दाखवलेला आहे, जो त्याला मारतो म्हणजेच काय, त्याच्या विलनला जो मारतो, लिटरली मित्रांनो हातामध्ये ते वजन काटा घेऊन तो अक्षरशः त्याचं तोंड फोडतो. ह्यासारखे जे
क्षण होते ह्या पिक्चरमध्ये ते हिट ठरलेले आहेत आणि हा अक्षय खन्नाचा पिक्चर मित्रांनो एकदम ब्लॉकबस्टर झालेला आहे. लोकं अक्षय खन्नासाठी हा पिक्चर बघायला जात आहेत. मित्रांनो या पिक्चरमध्ये दुसरे कोण आहेत त्यांना काही फरक पडत नाही. सगळेजण अक्षय खन्नाला बघायला जात आहेत. असं मित्रांनो बाहेर आलेल्या थिएटरमधनं जे बाहेर आलेले लोकं आहेत, त्यांनी डायरेक्टली सांगितलं, "आम्ही फक्त अक्षय खन्नाला बघायला आलोय." कारण एवढ्या चांगल्या प्रकारे ॲक्टिंग त्यांनी ह्या डिकेडमध्ये तर पाहिली नव्हती, जी अक्षय खन्नाने केलेली आहे. मित्रांनो अक्षय खन्ना आणि जे हिरो आहेत ते बॉलिवूडला त्यांचे परत जे गेलेले दिवस आहेत ते परत आणून देऊ शकतात. याचं उदाहरण आता हे ठरत आहे कारण मित्रांनो ज्या प्रकारे जुने लोकं ॲक्टिंग करतायत, नवीन कोणच काय करत नाही मित्रांनो. नवीन लोकांचे पिक्चर बघायला पण कोण जात नाही अक्षरशः. त्यामुळे मित्रांनो हॅट्स ऑफ आहे अक्षय खन्नाला. ज्या प्रकारे त्यांनी डाउनफॉलमधनं चालू करून आता ते परत एकदा ह्याच्यामध्ये आलेले काय म्हणतात त्याला गोल्डन ह्याच्यामध्ये आलेले आहेत एरामध्ये, की लोकं त्यांना बघायला तरसत आहेत. त्यांची ॲक्टिंग बघायला तरसत आहे. त्यामुळे मित्रांनो त्यांची तारीफ करणं गरजेचंच आहे, ज्या प्रकारे त्यांनी धुरंधरमध्ये ॲक्टिंग केलेलं आहे. मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.